स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. खूप दिवस झाला आपल्या चॅनलवर, जवळपास 4-1 महिने झाले व्हिडिओ आलेला नाही आहे. तर आज आपण प्रवास करणार आहोत. प्रत्येक वेळेस मी पुणेच्या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतो आहे आणि आज आपण करणार आहोत मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर. पाठीमागे दिसायला लागले ते आहे काय LLT लोकमान्य टिळक टर्मिनल आहे. तिथून आज प्रवास करायला लागला. मुंबईला आलो तुम्ही फिरायला, त्याचा काही ब्लॉग नाही बनला. तर आज आपण प्रवास सुरू करणार आहोत. तिथून आपल्याला जायचं आहे लोकमान्य टिळक टर्मिनलवरून डायरेक्ट रेणगुंट्याला जायचे, म्हणजे तिरुपतीला जायचं आहे. सो खूप जणांचे असे म्हणजे येऊ लागले कॉमेंट, तिरुपतीला कधी जाणार आहे, काय काय इन्फॉर्मेशन सांगा. तर आपण जाऊन तिरुपतीमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सध्या तरी 5:45 वाजायला आलेत आणि आपली 6:30 12:163 लोकमान्य टिळक टर्मिनल ते चेन्नई MGR चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, जे की 6:30 वाजता इथे प्लॅटफॉर्म नंबर 1वर लागणार आहे. लागणार नाही, लागलेलीच आहे. तर आपण जाऊया मधामध्ये प्लॅटफॉर्मवर आणि तुम्हाला इथलं प्लॅटफॉर्म बी दाखवतो. समोर दिसायला लागले ते आहे लोकमान्य टिळक टर्मिनल, नाव पण लिहिलं आहे. आणि ऑटो रिक्षा पण खूप सारे थांबले तिथं. आलं रेल्वे स्टेशन लोकमान्य टिळक टर्मिनल आणि तिकडल्या साईडला 2-4 ओपनिंग आहे. तर मधात झाला इकडल्या साईडला असं काही रेल्वे स्टेशन दिसतं. मधातून बी तुम्हाला दाखवतो. आणि टाईम झाला आहे 6:10 बाकी आहेत मधामध्ये. प्लॅटफॉर्मच्या मधामध्ये आलो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे प्लॅटफॉर्म हे शेवटचं आहे. शेवटचं म्हणजे 1, 2, 3, 4 प्लॅटफॉर्म आहेत आणि शेवट म्हणजे याच्यासमोर गाडी जात नाही. ही लास्ट स्टॉप आहे. इथं जे लोकमान्य टिळक टर्मिनलचं हे लास्ट स्टॉप आहे. याच्या पुढे ही गाडी जात नाही. बाकी रूट तर जातो, पण इथं सगळ्या गाड्या थांबल्या जातात. जे दिसायला लागले तिकडं पण 2-3 गाड्या थांबल्या जातात. आणि ही गाडी आपली जी जायला लागली रेणगुंट्याला इथून, ती गाडी थांबलेली आहे. आणि जवळपास मला वाटते 5:30 वाजताच गाडी येऊन थांबलेली आहे. 1 घंटा अगोदर थांबते. आणि जेवढे बी सामान दिसायला लागले हे जे की चेन्नईला किंवा मधामध्ये ज्या स्टॉपला थांबणार आहे तिथं भरायला लागले तर. आणि अजून आपल्याकडे अर्धा घंटा आहे. अर्ध्या घंट्याच्या नंतर गाडी आहे ती आपली जी निघण. आणि सगळी गाडी थांबली अजूनपर्यंत. रेल्वेविषयी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन सांगतो. ह्या गाडीचा नंबर आहे 12-163, जी की मुंबईहून पुण्याहून आले. मुंबईहून डायरेक्ट चेन्नईला चालत्या. जवळपास 6:30ला निघत्या संध्याकाळी. आणि उद्या जवळपास 12:30 वाजता दुपारी रेणगुंट्याला पोहोचून जवळपास 18 घंट्याचा हा प्रवास राहणार आहे. आणि पुणे ते कन्याकुमारी पण चालते पुण्याहून. आणि खूप साऱ्या गाड्या ज्या चालते त्या डेली चालते. याचा रूट आहे तो डेलीचा आहे. आणि मी स्लीपर क्लासचं काढलं आहे, काल तत्काळ काढलं आहे. 750 रुपये तिकीट घेतलं त्याचं तत्काळमध्ये. जर तुम्ही काढलं आणि जर नॉर्मल काढलं तर 100 रुपये कमी करायचे तत्काळचे, म्हणजे जवळपास 650 रुपये तिकीट घेतले. आणि हा प्रवास चालू करणार आहोत. अर्धा घंटा राहिला आहे. आणि आपला जे स्लीपर क्लास आहे ते समोर आहे. आता AC सगळे चालायला लागेल. S8 आहे माझा. S8मध्ये नंबर आला आहे. आणि S8मध्ये आपल्याला जाऊन बसायचं आहे. समोरच स्लीपर क्लास आहे. 10 मिनिटं राहील गाडीला निघायला. आणि जवळपास गाडी आहे आपली जी खाली दिसायला लागल्या पूर्ण, कारण हा पहिला स्टॉप आहे ना. जसं जसं गाडी चालत जाईल, ठाणे असो पुण्यामध्ये असो, खूप जास्त माणसं भरत जाते ना. आता सध्या तरी गाडी खाली दिसायला आल्या. आणि जवळपास 1200 किलोमीटरचा आपला प्रवास आहे जो पूर्ण करायचा आहे. आणि सूर्य पण दमादमानं मावळायला लागला. ते तिकडल्या साईडला दिसायला कसलं एकदम भारी दिसायला लागले. थांबा, दिसायला लागले सूर्य पण. हां, आता थोडा दिसन तुम्हाला हे दिसायला लागला. सूर्य पण मावळायला लागला आहे. आणि आपल्या गाडीचा जे टायमिंग आहे ते पण होत आला आहे. जवळपास 10 मिनिटांनंतर आपण इथून निघणार, जे की लोकमान्य टिळक टर्मिनल आहे. खूप जास्त प्रवास हा भारी होणार आहे आणि मी भारी करण्याचा प्रयत्न दाखवेन. सो आपला टाईम जवळपास 6:30 झालेला आहे. आणि एकदम 6:30 ही गाडी आहे आपली सुपरफास्ट एक्सप्रेस डायरेक्ट चेन्नईला जाण्यासाठी आपण इथून निघालेला आहे. आणि उद्या दुपारी 12:30 वाजता राईट आपल्याला होपफुली आपण पोहोचतात तिरुपतीमध्येच, म्हणजे रेणगुंटामध्ये. आणि रेल्वे स्टेशनवरून गाडी आपली निघायला लागली. आणि एकदम जोरामध्ये पूर्णपणे रफ्तारनं चालायला लागल्या. पुढचं स्टेशन ठाणे असेल. खूप जास्त मी एक्सायटेड नाही, कारण याच्या अगोदर मी खूप वेळा गेलो तिरुपतीला, पण मुंबईमधून कधीच नाही गेलो. आज फर्स्ट टाईम आहे. आणि गाडी जसं मी फास्ट म्हणलं तशी स्लो झाली गाडी पूर्णपणे. आणि दमादमानं स्टेशनच्या बाहेर निघायला लागले. जवळपास 18 तासाची आपली ही जर्नी राहणार आहे. आणि माझे जे साईडचे पॅसेंजर आहेत ते अजून आलेले नाही, ठाणेमधून येणार आहे. तर गाडी झटका का मारायला लागले गाडी. तर काय म्हणाल मी, ते स्टेशन जे सीटवरचे माणसं ते ठाण्यामधून येणार आहेत. कारण मी आताच ऑनलाईन बघितलं. बघता ते तुम्ही चार्ट वॅकन्सी नावाची जी गोष्ट असते ती जर तुम्ही त्याच्यावर बघितलं तर तुम्हाला कळते पॅसेंजर कुठून बसणार आहे. तर हे आपल्या पाठीमागाला दिसायला लागले लोकमान्य टिळक टर्मिनल जे स्टेशन आहे ते सोडायला लागलं. आणि ऑफिशियली आपण या सुरुवातीला या जर्नीला या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर मला माझ्या संग व्यंकटरमणा गोविंदा
जवळपास 20 ते 22 वेळा मी तिरुपतीला गेलो आणि आता आज वापस एकदा जायला लागलं. खूप जास्त पुढे जाऊन तर खूप जास्त मजा येणार आहे. तर या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि जुने असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. तर बस बघूया पुढे या जर्नीमध्ये काय काय बघायला भेटतं आपल्याला. आणि दिवस पण पाठीमागल्या साईडला दिवस पण मावळायला लागलेला. पाठीमागल्या साईडला आपल्या अजून ट्रेन यायला लागल्या आणि आपल्या सगळं एक रेस लावायला लागल्या आणि माझा मुंबईची जी मेट्रो आहे लोकल ती पण यायला लागल्या. समोरची गाडी जायला लागली ती हिंगोली झाली, मनमाड हिंगोली गाडी जायला लागली आणि एकदम भारी खतरनाक रेस लावली होती बरं का गाडीने. जवळपास 15 मिनिटानंतर आपलं जे ठाणे रेल्वे स्टेशन आहे ते आलेलं आहे, दिसायला लागले बघा. वेलकम टू ठाणे. जवळपास 15-1 मिनिटं चालली, जास्त वेळ गाडी नाही चालली आणि जी खतरनाक मजा आली राव, लई मजा आली. दोन्ही गाडीचे एकदम रेल्वे स्टेशन बाहेर निघाले एकदम त्यांची दोघांची रेस लागली, ती खूप जास्त मजा आली. आणि एकदम छोटंसं हे ठाण्याचं रेल्वे स्टेशन, जास्त करून इथं लोकलच चालते आता, मोठ्या गाड्या नाही चालत आता, कधीतरीच इथं. जवळपास 1 घंट्यापासून आपण चालत आहे, रेल्वेमध्ये बसला आणि ही गाडी काय आपला बीच्या सोड नाही गेल्या. दोन्ही पण गाड्या एका स्टेशनला थांबायला लागल्या आणि एका स्टेशनहून चालू व्हायला लागल्या, दिसायला लागल्या. आणि संघ जवळपास 1 घंट्यापासून कुठून स्टेशनहून निघल्यापासून आपण पूर्ण संघ चालायला लागलो. कधी आपली रेल्वे पुढे असते आणि कधी त्यांची रेल्वे एकदम पुढे असते. आणि एकदा आवाज आहे का तुम्ही? क्या करने का धक्का मार के आगे जा रहे. टायमिंग झाला जवळपास 10 वाजून 8 मिनिटं झाले. त्यानं आपली जी रेल्वे एकदम टाईमवर पोहोचल्या पुण्याची रेल्वे स्टेशनला आणि खूप जास्त गर्दी दिसायला लागली, कारण जेवढे पण माणसं आहे सगळे तिरुपतीमध्ये जाण्यासाठी किंवा चेन्नईला जाण्यासाठी सगळेजण बसायला आलेत. खूप जास्त गर्दी आहे. आणि जेव्हा तुम्ही मुंबईत निघताना येताना तेवढी काय जास्त गर्दी नव्हती, पण आता पूर्ण रेल्वे भरायला लागली. आणि मी जेवण पण केलं आहे, मेन महत्त्वाचं म्हणजे अजून जेवण नाही केलं, तर काहीतरी जेवायला बघूया. पुण्यामध्ये आल्यास ऑनलाईन मी ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला पण होई नाही गेलं. तर आता जेवण्यासाठी काहीतरी बघायला लागणार, कारण 4-5 वाजता मी जेवण केलं तर म्हणून भूक लागली नव्हती जास्त. आता काहीतरी घेऊया आणि मधामध्ये जाऊन जेऊया, कारण गाडी तर पूर्ण फुल भरायला लागली, हे दिसायला लागलं पूर्णपणे. आणि हे आपलं काय रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आलेली आहे. गाडी एकदम टाईमवर आहे. तर आधी काहीतरी खायला घेऊया, राईस प्लेट भेटली तर राईस प्लेट पण घेऊया. खायला तर काय भेटणार गेलं मग आता समोसाच घ्यावा लागेल आणि एक पॅटीस घ्यावं लागेल. बघूया घेऊया, कारण संध्याकाळचा टाईम झाला आणि जास्त करून जे पदार्थ आहेत जेवण्याचे थाळी बिळ ते सगळं संपल्या. रेल्वे स्टेशन काय भेटणार आहे. आणि एक पॅटीस करा, 2 समोसे घेतले आणि एक पॅटीस खाऊन झोपायला लागणार. हे पार्सल करू एक 2 समोसे आणि ऑमलेट घेतला आणि त्या पराठा पण आपण ऑर्डर केला आहे, कारण याच्यावर तर आपला आज काही भागणार नाही, कारण जेवण भूक लागले. आणि तिथं आता ब्रेड ऑमलेट बनवायला सांगितलं आहे. फक्त त्याच्या अगोदर आपली जी रेल्वे ती निघून जाऊन तिकडे थांबले आपले आणि ट्रेनचा जे टाईम आहे होऊन गेला आहे. बस चालू आहे बनायला पटापट बनवून आपण घेऊया, नाहीतर हे पण इथं सुटन आणि आपल्याला भेटणार पण नाही जेवायला. घेतलं आपण एक बॉटल 2 समोसे आणि ते ऑमलेट आणि ब्रेड ऑमलेट घेतलं आहे. आणि गाडीचा निघण्याचा पण टाईम झाला आहे, सगळेजण गाडीमध्ये बसले, तर जाऊया आपण सीटवर बसूया आणि जेवण करूया, कारण खूप जास्त भूक पण लागली. गाडीनं आपले रफ्तार पकडलेली आहे आणि एकदम राईट टाईमवर गाडी पण निघालेली आहे. आणि खूप जास्त आज गर्दी दिसायला लागल्या साईडला, तो म्हणजे कुठला आहे माहीत नाही मला, कारण आज गुढीपाडव्याचे सगळेजण गावाला जात असतील किंवा गावाने येत असतील. खूप जास्त गर्दी दिसायला लागली, एवढी तर मी सरासरी बघत नाही. बस निघाली आपली गाडी पुण्याहून. आता इथून जाऊन जेवणार सीटवर बसून. बाकीचे सगळे जेवढे पॅसेंजर आहेत ते झोपले, तर मी जाऊन जेवणार आणि उद्या सकाळीच भेटूया. संध्याकाळी ते काय दाखवण्यासारखं नाही आहे बाहेर. डायरेक्ट सकाळी 7-8 वाजता जेव्हा उठन तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन मी कुठं पोहोचलेलं आहे. बाकी संध्याकाळच्याला एकदा स्टेशन दाखवतो. पलीकडल्या साईडला बहुतेक ट्रेनला खूप जास्त गर्दी राहणार आहे, आपल्या पण ट्रेनला खूप जास्त गर्दी होते. तर भेटूया सकाळी डायरेक्ट जिथं बिनं उठताना आपण तिथं.
सकाळचे जवळपास 9 वाजायला लागलेत आणि मी आता आंध्र प्रदेशमध्ये पोहोचलेलं म्हणजे आता गुंतकल जंक्शन आहे तिथे थांबलेले आणि आवाज द्यायला लागले. पाठीमागल्या साईडला आपली रेल्वे ती थांबलेली आणि आता सकाळी एकदम तोंड बिंड धुतलं फ्रेश झालो. जवळपास टायमीवर चालायला लागले. जवळपास 900 किलोमीटर आपण एक प्रवास पूर्ण केला आणि ती गाडी दिसायला लागली. लिहिलेलं आहे चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस आणि गाडी थांबली आपल्या 9 वाजायला लागलेत. 9 नाही 8:15 वाजायला लागलेत आणि नाश्त्याला काहीतरी घेऊया कारण नाश्ता केल्याशिवाय सकाळी आपला मूड चांगला नाही होणार. नाश्त्याला काय काय भेटते ते तुम्हाला दाखवतो मी. तर इडली वडा दिसायला लागला त्यानंतर उत्तपम बी दिसायला लागला. एक चटणी बिटणी टाकून एकदम मस्तपैकी खाऊया. तिथून 2 उत्तपा घेतले. 2 उत्तपा 60 रुपयाचा आणि एक इडली म्हणायला लागलो. एक वडा 20 रुपयाचा. तर खाऊया आपण जवळपास 80 रुपयाचं पूर्ण झालं टोटल. खाऊया मस्तपैकी. एकदम बाहेर लागायला फक्त आपली गाडी पाठीमागली झाली ती सुटून जाऊन नाही तर काही गरज नाही. मी बोललो होतं ना गाडी निघाल अर्ध जेवण झालं आणि अर्ध ताटातच आहे. गाडी लगेच निघाली. एक 10 मिनिटाचा हॉल्ट होता आणि 5 मिनिटं मी व्हिडिओ बनवले. बाकी घेतला आता ट्रेन चलते ट्रेनमध्ये खाऊया आणि एकदम भारी टेस्ट भारी आहे. 80 रुपयामध्ये एकदम भारी टेस्ट यायला लागले आणि गाडी जास्त काही तर माणसं उतरले नाही तर थोडेच माणसं उतरले तर गाडी आपली लगेच टाईमवर पण निघाली. गाडीनं आताच जे पाठीमागलं तुम्ही स्टेशन बघितलं असेल हा कडप्पा स्टेशन आहे. तिथून बाहेर जस्ट गाडी निघायला लागली. दुपारचे 11 वाजायला आलेत आणि कोणतरी चेन ओढली. गाडी आपली जस्ट कडप्पा स्टेशनच्या बाहेर आले आणि कोणतरी राहिलं असं पूर्ण गाडी थांबली आपल्याला दिसायला लागली आणि आसपासला सगळ्या झाड आहेत आणि ती तिकडं रेल्वे स्टेशन दिसायला लागले पाठीमागं. तिकडल्या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि आपली गाडी येते टायमवर चालायला लागेल. मला वाटतं 12:30-1 वाजता आपण रेणगुंटामध्ये पोहोचतात आणि मग तिथून पुढे बरे बघूया आपण तिरुमलाला जायचं आहे का तिरुपतीमध्येच आज राहायचं आहे. गाडीतच टायमर राहिले आणि जेवण पण केलं नाही. दुपारी 12:30-1 वाजता करू आपण रेणगुंटेमध्ये पोहोचल्याच्यानंतर. कडप्पाला पण खूप सारे माणसं उतरले बरं का आणि इथून कडप्पाहून मला वाटतं 150 ते 200 किलोमीटर रेणगुंटा जास्त लांब नाही. आणि इकडून जसंही मी आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा किंवा ताडपत्री हे गाव आहे तिथून जसंही लागलो गाडीनं हॉर्न दिलं गाडी चालू झाली वापस लगेच निघाल. तर इकडे जास्त 2-3 दिवस अगोदरच पाऊस पडला तिरुपतीच्या साईडला रेणगुंट्या साईडला 2-3 दिवस अगोदरच पाऊस पडला पूर्णपणे आणि हिरवं जेवढे काही आसपासचे शेत आहेत ते सगळे हिरवे दिसायला आलेत. म्हणजे लिटरली झाडं पण बघा तुम्हाला दिसत नाही सगळे हिरवं दिसायला आहेत. याचा अर्थ 2-3 दिवस अगोदर पाऊस पण पडला आहे. मी विचारला 1-2 माणसाला पाऊस पडला आहे का तर हो पाऊस पडला आहे म्हणून लागले. गाडीनं आपले सिग्नल दिले निघाल नाही आपली गाडी अजून फक्त एक झटका मारला आणि ड्रायव्हर बी खूप खतरनाक भेटला आपल्याला. नुसतं दिवसभर कालपासून नुसते झटके मारायला भाऊ झटके मारायला थांबवायला आणि झटके मारायला आणि थांबवायला आणि डोंगर पण चालू झाले. जसं तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये येताना तसं डोंगर पण खूप जास्त दिसते तुम्हाला. सगळे डोंगरामधूनच पूर्ण गाडी चालते आहे. बस आपण आता काय आणि खूप जास्त गरमी तर खूप जास्त उमस व्हायला लागली. उमस म्हणजे जेव्हा पाऊस पडल्यानंतर जेव्हा दुसऱ्या वेळेस ऊन पडते ना तेव्हा उमस म्हणतात ना ते खूप जास्त आले. पूर्ण अंग चिकट व्हायला लागले. बघूया 2 घंटे लागतील मला आता इथून. आता 11 वाजायला आहेत 1 वाजता आपण रेणगुंटात पोचूया. गाडीची चेन ओढल्या कोणतरी होईन चालू होईन. आताच हॉर्न दिला गाडीनं. पाठीमागल्या साईडला होती ही आपली रेल्वे. जवळपास 1 वाजायला लागला आणि आपण रेणगुंटामध्ये पोहोचलो. एकदम टायमावर पोहोचलं आणि 90% गाडी ती इथं खाली होत्या आणि इथून रेणगुंटाहून सगळेजण तिरुपतीला वरी बस पकडून जाते आणि सगळेजण बाहेर झाला आले. हे प्लॅटफॉर्म नंबर 5वर आले. इथून पूर्णपणे बाहेर जाणार आणि इकडल्या साईडला आपली ट्रेन थांबली होती. तर जाऊया आपण बी बाहेर रेणगुंटेच्या जे स्टेशन आहे ते दाखवतो तुम्हाला आणि जिथून आपली जी सप्तगिरी एक्सप्रेस आहे ती कुठून लागते ते पण दाखवतो तुम्हाला. आधी स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि प्लॅटफॉर्म नंबर तिकडे आहेत 1, 2, 3, 4 आणि 5व्या नंबरला आपली गाडी थांबली होती. आणि जेवढे पण मुंबई पुण्याहून जेवढे बी माणसं आहेत त्या सोलापूरहून येणार आहे ते सगळे इथंच उतरायला लागलेत आणि आवड बी खूप आलेलं दिसते. बहुतेक आज पाऊस पडण्याची खूप जास्त शंका तर दिसायला लागले. तिकडल्या साईडला आपली रेल्वे थांबली होती स्टेशनवर. सगळेजण इथंच उतरले वाटतं पूर्णपणे. पब्लिक बघा सगळी गाडी खाली झाली. 90% पूर्ण गाडी इथंच खाली होती आणि इथूनच सगळेजण बाहेर जायला लागले. आता पूर्णपणे आपण गाडीमधून आलो खाली आणि रेणगुंटाचं जे स्टेशन आहे जर तुम्हाला बस स्टँड माहीत नसेल तर एकदम रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालेत बस स्टँड आहे. तुम्हाला तिरुपतीला नाही आसपासल्या कुठल्या शहरामध्ये जायचं असेल तर तुम्ही बस स्टँडपाशी येऊ शकता. इथं समोर दिसायला लागले. आता मधामध्ये थोडंसं ज्यूस घ्या म्हणलं कारण काय खूप जास्त ऊन लागायला लागलं इथं तिरुपतीमध्ये. आणि मेन म्हणजे जे माझ्या संग होते प्रवासी मी ते तुम्हाला एकदा दाखवतो. हाय म्हणा एकदा जण
दोघं जण हाय हे दोघं जण मला सकाळी भेटले होते. संध्याकाळी म्हणजे मी जेव्हा मुंबईहून आलतो तेव्हा नव्हते. संध्याकाळी कोल्हापूर म्हणाले सोलापूरमधून बसले होते. तुमच्या दोघांचं एकदा नाव सांगा. हां नाही हां तर यांची मुलगी इथं शिकायला आहे तिरुपतीमध्ये. सकाळी उठल्यानंतर झोपेतून उठल्याच्या नंतर एकदम भेट झाली. ते बी महाराष्ट्रातून आलेले. मला वाटलं देवाच्या पाया पडायला नाही आले, पण त्यांची मुलगी इथं राहते शिकायला. त्यांनाच भेटायला आलेले इथं आणि एकदम भारी आहे. मराठी माणसं कुठं पण जा एकदम भारीच भेटेल. मला तर खूप जास्त भारी भेटेल. यांना भेटून खूप जास्त आनंद झाला. आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे मी जेवण नाही केलं आणि आज पूर्णाच्या चपात्या दिल्या. तर एकदम थँक्यू बरं का. खूप खूप धन्यवाद जे मला दिल्याबद्दल. कारण मी काल गुढीपाडव्याच्या दिवशी घरीच राहणार होतो, पण तिकीट बुक करून मला निघावं. तर आज खूप चांगला दिवस जाणार आहे, कारण आपल्याला आपले मराठी माणसं एवढे भारी तर भेटायला लागले. धन्यवाद एकदम. 1 घंट्यापासून आपल्याला ज्यूस काय भेटणार गेल्या, म्हणून काका आणि मी थांबलो. आता ज्यूस भेटल्याशिवाय आपल्याला काय भेटणार नाही. काका द्यायला लागले काका द्यायला लागले आता. आणि आपलं ज्यूस पिवा म्हणलं, नाही तर काय भेटणार नाही आपल्याला दिवस. 15 मिनटापासून आम्ही इथेच बसला होता आणि ज्यूस बनवायला लागले. मस्तपैकी आपला ज्यूस व्हायला लागला. अर्धा घंट्यानंतर रेडी. एकदम मालक होता इतक्या, म्हणजे मालक नव्हता, हाताखाला मालक होता. आणि आता बनवायला लागला. एकदम थंड थंड पिऊया. हे आला आपला रसाचा ज्यूस. आपले महाराष्ट्रातून जायला लागले बाबा. पाठीमागाल्या साईडला ती व्यंकटगिरीला जाऊ लागली ती गाडी. ते गाडीमध्ये बसून दिलं. ज्यूस पण पिला. आता जेवायला जाऊया, जे की रेणगुंटामध्ये खूप जास्त मला आवडतं जे हॉटेल आहे, तिथं जाऊन जेवण करूया. नंतर मग पुढे डायरेक्ट तिरुपतीमध्ये जाऊया आपण. आणि ऊन तर खूप जास्त पडायला लागलं. बरं टोपी आणली होती मी मुंबईमधूनच, नाहीतर काही खरंच नव्हतं आपला. आलो आणि हॉटेल श्री बालाजी भवन असं हॉटेलचं नाव आहे. आणि पूर्ण इथं मेनू बघू शकता तुम्हाला काय काय रेट दिलं आहे. एकदम भारी येतं आहे. आणि तुम्हाला मी आता महाराष्ट्रीयन थाळी मागेली आहे, तिकीट दाखवतो 140 रुपयाची. आणि खूप जास्त जेवण येतं आहे. हे आहे हॉटेलचं नाव श्री बालाजी भवन. आपली पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी. दही आहे, त्यानंतर 5 भाज्या, पापड आणि चपाती किंवा रोटी घेऊ शकता. आणि एवढा राईस येते 140 रुपयात. एकदम भारी लागतं. तर खाऊया करूया आपण पटापट खाऊया. पाठीमागल्या साईडला दिसायला लागले हे होतं हॉटेल. हॉटेलमध्ये जेवण केलं आणि जाऊया इथून. मी तिरुपतीला जायचं आणि मला रूम पण बघायचे. तर हा व्हिडिओ पण व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. कारण याच्या नंतरचे व्हिडिओ जे खूप जास्त खास होणार आहे. तर सगळे तिरुपतीले होणार आहेत. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. कारण मला इथून रेणगुंट्याहून आणि तिरुपतीला जायचं. माझी एनर्जी थोडी पण नाही, कारण कालपासून पूर्ण कंटिन्यू प्रवास चालू. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.